हातही लावू नको त्या पाण्याला. ती काय पाणी पिलते? हा, तिचं काय संबंध? ते पाणी ताराही पिणार नाही आणि मीही पिणार नाही. तारा प्यायचं नाही ते पाणी, अजिबात हात लावायचं नाही. एक मिनिट, इथे काय चाललंय नेमकं सारंग? पाण्याची काय गडबड आहे? मी सांगतो आई. या जुगलबंदीमध्ये सावलीला भैरवीजींना हरवायचं होतं, म्हणून ती हरावी, तिचा घसा बसावा म्हणून त्यांनी या पाण्यात काय मिसळलं. काय? म्हणून स्वतःही पित नाहीये आणि स्वतःच्या मुलीला पिऊ देत नाही. काय बोलतोयस तू? हा, हा खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. तुला तर हा खोटं बोलतोय, असं काही नाहीये. मम्मा, हे जर सगळं खोटं आहे ना तर पाणी पी आणि प्रूफ कर. एक्झॅक्टली. तारा तो गप्पा बस. तुला काही कळतं का? हा सगळा यांचा डाव आहे मला फसवण्याचा. हा, यांनी स्वतःच काहीतरी त्या पाण्यात मिसळलंय आणि आता माझ्यावर आळा घालताय. हे काय करतोयस तू असं? अच्छा, म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की ह्या ग्लासमध्ये काहीतरी मिसळलंय म्हणून? का सारंग दादाला सांगायच्या अगोदर तुम्हाला भात झाला होता? मग सावली वहिनीला पाणी प्यायला का सांगितलं? ठीक आहे, मी पितो, बघू मला काय होतं. सारंग, काही नाही झालं. बबलू दे. कारण तो हा ग्लास नाहीच आहे. या ग्लासात काहीच नाही आहे भैरवीजी. हा आहे तो ग्लास. आता यातलं पाणी जयंती वहिनी पिणार. घ्या. मी नाही पिणार पाणी. म्हणजे मी निर्जळी उपवास ठेवलाय ना, सावळी जिंकावी म्हणून. हा, आणि तसं बी ना आमच्या कोट्टलवारांमध्ये पाणी प्यायची प्रथाच नाही. अहो 5-5 दिवस पाणी पित नाही आम्ही. आणि आता तर आयुष्यात कधी पाणीच पिणार नाही मी नाही पिणार ते पाणी. माई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. असो, कशाही असलात तरी गुरु आहात माझ्या. तुमचा आवाज जावा असा मी स्वप्नातही नाही विचार करू शकत. मला मान्य आहे, मी तुमच्याकडून गाणं शिकले, त्यात पारंगत झाले. पण माझ्या गळ्यातला सूर मला माझ्या विठुरायाने दिला होता. मी तुमच्याकडून सगळ्या हरकती शिकले, पण माझ्यातला माणूस माझ्या विठुरायाने घडवला. त्याने मला सत्सद विवेक बुद्धी दिली. त्याने मला हे शिकवलं की गुरुकडून काय घ्यायचं, काय नाही. आणि आज मला ह्या गोष्टीचा आनंद नाही होतोय की मी तुम्हाला हरवलंय. आज मला ह्या गोष्टीचा आनंद होतोय की माणूस म्हणून मी हरले नाही. भैरवीजी या खाली या. तुमच्यासारख्या कलाकारांसाठी हा रंगमंच बनलेला नाहीये. या खाली. भैरवी वजे, गुरु शिष्य परंपरेला कलंक लावलायस तू, कलंक. स्वार्थी आहात तुम्ही भैरवीजी, खूप स्वार्थी. सॉरी, पण आयुष्यात कधी तुमचा जावई म्हणून नाही घ्यायचंय मला. भैरवीमाई, मी तुम्हाला बोलण्यात तर मोठा नाहीये, पण तुम्ही माणूस म्हणून ना खूप वाईट आहात. तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट होता नव्हता सगळा गेला. भैरवीजी, आपल्या शत्रूशी सुद्धा कोणी असं वागत नाही जसं आज तुम्ही वागलात.
मला तर लाज वाटते, लाज. इतकी वर्ष मी तुला माझी मैत्रीण म्हणून घेत होते. पापाचा घडा हा कधी ना कधी भरतोच. भैरवी, तुझा हा पडलेला चेहरा बघून मला खूप समाधान वाटतंय. कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही तुमची किंमत घालवली आहे. तुमच्यासारखा गुरु कोणालाच मिळू नये. यापुढे प्लीज आता कोणालाही शिष्य बनवू नका. आणि पापाचं प्रायश्चित्त कर जरा. परत आमच्या घरी नका येऊ प्लीज. सगळा होता ना तो रिस्पेक्ट केला. जिथून तुम्ही आलात ना तिथूनच परत जा. निघा भैरवीजी. या माई, तुमची जागा इथे नाही. तारा, मी बोललो होतो ना तुला, कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडच. म्हणजे घडलेला सगळाच प्रकार फार अनपेक्षित होता. नाही, पण तुला कसं कळलं त्यांचा डाव नेमका काय आहे ते? मला जयंतीवर डाऊट होताही. ती मध्ये चांगला वागायला लागली होती सावलीशी. तिला म्हणाली पण की मी आहे तुझ्यासोबत, काही लागलं तर सांग मला. तेव्हाच डाऊट आला होता तिच्यावर. मग मी आणि सारंग दादांनी प्लॅनिंग केलं जयंतीला पकडायचं. तिच्यावर लक्ष ठेवून होतो आम्ही. तिच्याकडे ते औषध दिसलं आम्हाला. त्यात जयंतीचं वागणं संशयास्पद होतं. पण आम्ही त्या औषधावरच लक्ष ठेवून होतो. आणि भैरवी माई आणि जयंती कॉन्टॅक्ट मध्ये होते आम्हाला माहिती होतं. तिने ज्या ग्लासात ते औषध मिसळलं होतं तो ग्लास आम्ही बदलला. म्हणजे तुला खात्री होती की जयंतीनी त्यात औषध घातलंय म्हणून? तो कारण त्याआधी एकदा तिला पकडलं होतं आम्ही. पण ती म्हणाली ते पित्ताचं औषध आहे. काय आहे? पित्ताचं औषध आहे. वेळ मारून नेली तिने. पण मला अंदाज आला होता तिचा. कमाल आहे, कमाल. ऐकावं तेवढं नवल आणि बघावं तेवढं विचित्र. आणखीन काय काय बघायला मिळणार आहे कोणास ठाऊक.